महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपले राज्यमंत्री आदरणीय आशिष जयस्वालजी, आदरणीय सुलेखाताई, आमदार प्रवीण दटके, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आपल्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, टोयॅटोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की भगवद्गीतेचे 3 अध्याय 52,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आज 7 ठिकाणी आणि या जागेवर मिळून 3 अध्याय पूर्णपणे या ठिकाणी म्हटले आणि 3 वर्ल्ड रेकॉर्ड आपण या ठिकाणी त्याची नोंद झाली। याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचं, याला सहकार्य करणाऱ्या 300 शाळांचं आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी झाले त्या हजारो शिक्षकांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपण संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सकाळी भक्ती महोत्सव असं दोघांचंही पण आयोजन करत असतो। आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक विकास व्हावा, सांस्कृतिक मूल्यांचं संवर्धन व्हावं आणि त्याचबरोबर साहित्य, कला, संस्कृती, नाटक, संगीत या सगळ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं। हे 10 वर्ष यशस्वी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे आयोजन यशस्वी झालं। अतिशय उत्तम चांगली नाटकं आपण लोकांसमोर प्रस्तुत केली। तुकडोजी महाराजांच्या जीवनावर असेल, गजानन महाराजांच्या जीवनावर असेल, शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनावर असेल, आर्य चाणक्य असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद या सगळ्या व्यक्तिरेखा लोकांसमोर आल्या। काल आपल्याकडे आशुतोष राणा यांचं हे राम अतिशय सुंदर प्रभावी असं नाटक या ठिकाणी सादर झालं आणि त्यात खरोखर या अतिशय सुंदर नाटकाचा आपण सगळ्यांनी अतिशय जवळून खूप सुंदर आस्वाद घेतला। आजचा कार्यक्रम विशाल मिश्रा यांचं गाण्याचा कार्यक्रम आहे आणि मी आजच त्यांना निरोप दिला की त्यांचं एक गाणं मला आवडणार आहे, ते 2 वेळा म्हणा, फिर से एक बार। खूप सुंदर गाणं आहे आणि आपल्या सगळ्यांना त्या संगीताचा आनंद आज घेण्याची संधी मिळाली आहे। एकच विनंती आहे की जागा अपुरी असल्यामुळे आपण अनेक लोकांना पासेस देऊ शकलो नाही, अनेक लोकांना नाराज करावं लागलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो। तरी पण आपण प्रयत्न करतो की आता या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना बसता आलं पाहिजे। मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की आपल्या सहकार्याने, आपल्या सहयोगाने नागपूर शहराचा चौफेर विकास झालेला आहे। आता 1 लाख कॅपॅसिटीचं मोठं स्टेडियम ज्याच्यात विशाल आयोजन करता येईल असं एकदा नागपुरात जरूर उभं करा, म्हणजे या कार्यक्रमात आपल्याला कोणालाही नाराज करता येणार नाही। आपण सगळ्यांनी खूप सुंदर रिस्पॉन्स दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य शांतीपूर्ण रीतीने या सगळ्या कार्यक्रमात मिळतं। आपल्याला विशेष रूपाने नागपूर पोलिसांचंही सहकार्य मिळतं। आपले प्रबंधक पण देखील सगळ्यांना या ठिकाणी अतिशय शिस्तीत राहण्याकरता मदत करतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा नागपूरच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण जरूर या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि नक्कीच हा आनंद घेत असताना आपला उत्साह पण द्विगुणित होईलच, पण त्याचबरोबर आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना होणार नाही याची काळजी पण घ्या। आपल्या सगळ्यांचा रिस्पॉन्स हीच या महोत्सवाच्या यशाची पावती आहे। आज आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण विशाल मिश्रा यांचं गाणं ऐकण्याकरता उत्सुक आहात। मी आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो
की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.